नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. आज आपल्या धाराशिव शहरामध्ये सुदृढ बालक स्पर्धा आहे. रोटरी क्लब धाराशिव आणि आय-ए-पी धाराशिव ब्रांच म्हणजेच इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटना याच्या आपल्या धाराशिव शाखेनं या रोटरी क्लब आणि आय-ए-पी धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानं आज धाराशिवमध्ये सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि मी बालरोग तज्ञ डॉक्टर निखिल मुसळे मी आज तिकडेच चाललोय. तर चला मग आपण आज बघूया धाराशिवमधली सुदृढ बालक स्पर्धा. तिथं नवीन जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी ही स्पर्धा आहे. बालरोग तज्ञांद्वारे बालकांची, लहान बाळांची, मुला-मुलींची तपासणी केली जाणार आहे आणि त्या तपासणीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक काढून त्यांना गौरवान्वित केलं जाणार आहे. तर त्याचबरोबर आपल्याला बाळांच्या, मुला-मुलींच्या पालकांशी देखील संवाद साधता येणार आहे. तर चला मग आपण आज जाऊया सुदृढ बालक स्पर्धेला. नमस्कार. तर आता आपण आलो आहोत बालाजी मंदिर धाराशिव येथे. इथं मंदिराच्या दरवाजासमोर मी उभा आहे आणि आता मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आज सुदृढ बालक स्पर्धा होणार आहे आणि मी तीच जॉईन करायला आलो आहे. तर आपण आधी देवाचं दर्शन घेऊयात आणि मग स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन स्पर्धेला सुरुवात करूयात. चला मग. स्पर्धेच्या ठिकाणी नाव नोंदणी स्टेशनवर बालकांचं नाव, पत्ता आणि त्यांचा जन्माचा दाखला बघितला जात होता. तर वजन उंची स्टेशनवर त्यांची उंची आणि वजन मोजलं जात होतं. तसंच बालरोगतज्ञ हे जातीने याच्यामध्ये लक्ष घालत होते. बालरोगतज्ञांच्या तपासणी स्टेशनवर सर्व बालकांची इत्थंभूत तपासणी केली जात होती. तसंच त्यांचं लसीकरण पूर्ण आहे की नाही, त्यांचे वजन उंची प्रमाणात आहे की नाही, वयानुसार उंची आणि वजन वाढले की नाही, या सगळ्या गोष्टींची खातरजमा बालरोगतज्ञ करून त्याची नोंद घेत होते. या स्पर्धेचं उद्घाटन हे बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री खुणे सरांच्या हस्ते धन्वंतरी देवाचं पूजन करून झालं. धाराशिव शहरातील सर्वच बालरोगतज्ञ यावेळी उपस्थित होते. आदरणीय डॉक्टर शापूरकर सर आणि आदरणीय डॉक्टर खोणे सर यांनी बालकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शहरातील पालकांनी आपल्या बालकांबरोबर मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रोटेरियन गांधी सरांनी सर्व आमंत्रित डॉक्टरांचं पुष्प देऊन स्वागत केलं. स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर विजयी सर्वच बाळांना आकर्षक बक्षिसं देऊन त्यांना खुश केलं. माझे पेशंट श्री विश्वेश शेरकर तसंच माझे पेशंट समृद्धी सेलमोहकर यांनी यावर्षी देखील आपापल्या वयोगटात छान पारितोषिक पटकावलं. सर्वच विजेत्यांचं बालरोगतज्ञांनी बक्षिसं देऊन अभिनंदन केलं. अशा तऱ्हेनं आम्ही धाराशिव शहरातील सर्व बालरोगतज्ञांनी रोटरी क्लबच्या सहकार्याने सुदृढ बालक स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहरातील सर्व पालकांचं, रोटरी क्लबचं आणि बालरोगतज्ञ संघटनेचं सहकार्य मिळालं. धन्यवाद.